नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक, राज्यातील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत याची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत व त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक, राज्यातील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. नेमक्या मागण्या काय पहा सविस्तर अपडेट. महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात या संपाचा बसणार मोठा फटका. या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनपासून तर कर्मचारी भरती संदर्भातल्या अनेक मागण्या आहेत. आज सकाळपासून राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संपाला अधिकारी संघाच्या वतीने ही पाठिंबा देण्यात आलेला आहे. बघा, कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि भूमिका काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. काय आहेत मागण्या? महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक. पहिला आहे, नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत रुजू झालेल्या दिनांकापासून सन 1982च्या जुन्या पेन्शन योजनेचे लाभ लागू करावेत. दुसरा आहे, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करावी. तिसरा आहे, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली संबंधित रक्कम राज्य सरकारला परत करण्यात यावी. चौथा आहे, सर्व राज्य शासकीय खात्यातील आणि जिल्हा परिषदांमधील गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे न भरता शासनामार्फत सरळ सेवेने भरावीत. पाचवा आहे, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचे दिनांक 14 एप्रिल 1981चे रद्द केलेले शासन परिपत्रक पुनर्जीवित करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्याला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्ती देण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी. सहावा आहे, अनुकंपा भरती विनाअट या वेळेत त्या ठिकाणी करावी. सातवा आहे, खाजगीकरण कंत्राटी पद्धत कायमची बंद करावी. आठवा आहे, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना अपघात किंवा गंभीर आजारांसाठी त्वरित शासनामार्फत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते आणि त्याच धर्तीवर राज्यांच्या सर्व विभागातील गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अपघात किंवा गंभीर आजाराच्या वेळी शासनामार्फत तात्काळ कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी. 9 आहे, वन विभागातील रोजंदारीवरील वनमजुरांनी सन 1994 ते सन 1994 ते सन 2004 या कालावधीत केलेली सेवा विचारात घेऊन त्यांना सन 2012 मध्ये शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतल्याने, परंतु ते 2005 पूर्वीपासून सेवेत असल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे, या मागण्यामधील सर्व खात्यातील वर्षानुवर्ष ठेका पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे. 11वा मागणी आहे, सर्व आरोग्य खात्यातील व गृह विभागातील रिक्त पदे 100% भरण्याचे शासनाचे आदेश असतानाही राज्य कामगार विमा योजना, रुग्णालय, न्याय सहाय्यक, वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि SRPF मधील वर्ग 4च्या रिक्त पदांची अद्याप भरती केली नसल्यामुळे या तीनही विभागातील वर्ग 4ची सर्व रिक्त पदे तात्काळ या ठिकाणी सरळ सेवेने भरावीत. 12वा मुद्दा आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी.
13वा मुद्दा आहे केंद्रीय 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन रुपये 18,000 असावे अशी देखील शिफारस असल्यामुळे राज्यातील अल्प वेतनधारक गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगामध्ये निश्चित केलेले सुधारित मूळ वेतन 15,000 ऐवजी केंद्राच्या शिफारसीनुसार किमान मूळ वेतन रुपये 18,000 लागू करावे। 14वा मुद्दा काय सांगतोय बघा या प्रमुख मागणीतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांप्रमाणे स्वतःचे हक्काचे घर मिळावे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 एकर शासनाचा मोकळा भूखंड सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे रास्त किमतीमध्ये देण्यात यावा। 704 कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर नसल्याने ही मागणी या ठिकाणी तात्काळ मंजूर करावी। 15वा मुद्दा आहे आदिवासी विकास शासकीय आश्रमशाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करू नये तसेच त्यांच्या आश्वासित प्रगती योजनेची प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढावेत। 16वा आहे मुद्दा वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य तसेच राज्य शासकीय कार्यालयातील सफाईगारांना महानगरपालिकेच्या धर्तीवर घाणकाम भत्ता मिळावा। बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे प्रमुख 16 महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजेच एकूणच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी 16 मुद्द्यांमध्ये या ठिकाणी प्रमुख मागण्यांमध्ये कन्व्हर्ट आहे। खरं तर या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील जे 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत शिक्षक आहेत ते आजपासून बेमुदत संपावर आहेत। त्यांच्या प्रमुख नेमक्या मागण्या या ज्या 16 प्रमुख मागण्या आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।